नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IMP फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन करत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहे. तर त्या प्रत्येक अडचणीचं समाधान आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांच्या मनातील पहिला प्रश्न, GPAT कॅन्डिडेट किंवा नॉन GPAT कॅन्डिडेट कोणतं ऑप्शन सिलेक्ट करावे? तर या ठिकाणी तुम्हाला GPAT कॅन्डिडेट सिलेक्ट करायचं आहे, कारण की M.Pharm ॲडमिशन प्रोसेससाठी GPAT मॅन्डेटरी आहे. ज्या विद्यार्थ्याला वाटत असेल आपण तर GPAT क्वालिफाईड नाही आहोत, तर या ठिकाणी त्यांनी फक्त हेच विचारलं आहे की तुम्ही GPAT दिलेली आहे का? तर हो, आपण GPAT दिलेली आहे आणि आपण GPATच्या बेसवरच ॲडमिशन करत आहोत. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी GPAT कॅन्डिडेटच सिलेक्ट करायचं आहे. यानंतर बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नाही आहे किंवा काहींकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की नॉन क्रिमिलेअर काढायला टाकायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी काढायला टाकायचं आहे आणि रिसिप्टच्या बेसवर ॲडमिशन घ्यायचं आहे. बट कास्ट व्हॅलिडिटी स्टेटस किंवा NCL स्टेटसमध्ये अवेलेबल हे ऑप्शन सिलेक्ट न करता अप्लाइड बट नॉट रिसिव्ड हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर CGPA इक्विव्हॅलंट पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट. तर हे सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय आणि हे कुठून भेटेल? तर हे सर्टिफिकेट जर तुमच्या मार्कशीटमध्ये CGPA असेल तर त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं आणि हे तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून भेटेल. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आणखी जाहीर झाला नाही त्यांनी B.Pharm स्टेटस अपेरिंग दाखवून डॉक्युमेंट अपलोडच्या वेळेस अपेरिंग सर्टिफिकेट म्हणजेच की प्रोफॉर्मा यस सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. या सर्टिफिकेटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी ते सर्टिफिकेट स्वतःच भरून अपलोड करायचं आहे, कोणाची पण सहीची आवश्यकता नाही. आता सगळ्यात जास्त उत्सुकता असलेला प्रश्न की रजिस्ट्रेशनची लास्ट डेट एक्सटेंड होणार आहे का किंवा झाली आहे का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता ह्या नोटिफिकेशनमध्ये भेटणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो 30/7/2026 रजिस्ट्रेशनची डेट 30 जुलै 2026 पर्यंत एक्सटेंड झाली आहे. त्यानंतर आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याची डेट आहे 2 ऑगस्ट 2026 आणि ह्यानंतर आपला जो ग्रेव्हियन्स पिरियड राहणार आहे तो आहे 3/8 ते 5/8/2026 आणि आपली जी फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती आहे 6 ऑगस्ट 2026. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की आम्ही ई-स्क्रुटिनी चूज केली आहे, तर आमचा फॉर्म आणखी पण कन्फर्म झाला नाही आहे. तर त्यांनी काळजी करायचं नाही आहे, त्यांचा फॉर्म निश्चितच कन्फर्म होणार आहे. फक्त ई-स्क्रुटिनीसाठी थोडा वेळ लागतो. ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचा प्रॉब्लेम कमेंट करायचा आहे, त्यांना सॉल्युशन प्रोव्हाइड केलं जाईल. अशाच नवनवीन अपडेट्स आणि ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि IMP फार्मा या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.